बाकी सगळ्यांना आवडतो. ट्रॉफिक कोणाला ज्याने ट्रॉफी देते मी या जरा फोटो काढतात त्याच्यासोबत. तर मंडळी सुरुवात करूया. तर मंडळी आई जाकाईच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आहे आणि वर्धा असो आई जोगाई जाकाई असो त्या भूमीचं आणि त्या भूमीच्या दैवताचं पावित्र्य हे मला उत्तमरित्या माहिती आहे. त्याच्यामुळे ते तारतम्य असणार आहे. जे तारतम्य पहिल्या बारीत तुम्हाला दिसलं ते दुसऱ्या पहिल्या बारीत दिसलं दुसऱ्या बारीत दिसलं. आता कसं आरेखात आले मला बोलले ना यांची उडी कुंपणापर्यंत हा सूर्य आणि हा जय आजच्या कंगणाला आरसा कशाला. ज्या वेळेला ह्याने विचारलं हे बोललं ना टिंबटिंब पाय म्हणजे टिंबटिंब तो शब्द मी काय घेणार नाही. ते व्यासपीठ कुठलं रंगमंच कुठला मी तुम्हाला 2-3दा सांगितलं. त्या अंधी म्हणजे संकट बोललो की नाही. अरे होय बोललो ह्यांनी बोललं हे असं बोललं की नाही मग कोण नाही बोललेलं. तुम्हाला जर विश्वास नसेल युट्यूब उघडा आता आणि नंतर बघा मी तुम्हाला काय समजवलं. आणि म्हणतो भाका उघडे घ्यावा आणि मग त्याच्यावर चाल त्याच्यावर भाग कवीने दिला. मी कवींना वैयक्तिक काय माझ्या वादी दुश्मन नाही. त्यांच्या लेखणीवरच बोलायचं असतं. शाहिराने लेखणीवरच बोलायचं असतं की इथं चुकलंय हा भाग दिला. तर तुमचा जो पण कवी असेल तुमच्या घरात ठेवा. रातून दिवस ठेवा. उशालाने जा किंवा तुम्ही त्यांच्या उशालाने जा. बघा आले पैसे गंमत काय बघा ह्यांचा शानपण बघा. ह्यांना 2-3 थांबा घेतो बारी आहे ना माझ्या. तर मिळाल्यानंतर ह्यांचा काय लागतो सगळ्यात मोठा ह्याच्या 4-5 शब्द घेऊन हे बारी करणारे अवलाद मला शिकवणार म्हणता भारतरत्न लता मंगेशकर एवढ्या गायिका होत्या होय की नाही हो. आजी अतुल एवढ्या होय की नाही हो. मग ते लिहतात काय. अरे तर गायक होतं शाहीर नव्हतं. अरे होय की नाही. आता कोण यांची उडी आणि यांच्या मर्यादा कुठं गेल्या म्हणून म्हणतो खुलं जो शाप लता मंगेशकरला वारी झाली माऊलीला वारी झाली आणि शाहीर होते त्या गायिका होत्या पार्श्वगायिका होत्या. तुम्ही शिवाय अरे तुम्ही बुवा शाहीर म्हटल्यानंतर लिहिता आला पाहिजे. थोडंफार का होईना लिहिता आला पाहिजे. मग मला म्हणतात मी एवढा गातो मग गाऊन दाखवा. मी काय गाणी मग मी म्हणतो काय मी इथं काय कुंभारी गाणीच म्हणतोय मी आणि गाणी लोकांना आवडताय. म्हणून राजेश बुवा असं मर्यादेत राहायचं. आता कसं तुम्हाला कसं बोलायचं असतं पण नंतर मरांदारी माहिती आहे असं वाटत आणलायचं शक्यतो. मग दुसरा भाग दिला तो घेतो हळूहळू. किती नंबर 5 नंबर 6 आधी अमोल मांडवकर माऊली माझे मित्र माझे मार्गदर्शक यांकडून 200 रुपयाचं पारितोषिक. दिशा अजय मांडवकर यांच्याकडून जोगाई काकाईचा स्तवन आणि गणासाठी शाहीर विकास नंबर यांना 200 रुपये. सखाराम परसोमकर माऊली वेदांसाठी आमच्या 101 रुपयाचं पारितोषिक आणि कैलासवासी वासुदेव सखाराम परवडे कैलासवासी राम गावकर माऊली यांच्या स्मरणार्थ कुमारी प्रिशा सतीश परवडे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे म्हणतात कारकून मला म्हणतात कारकून म्हणतात माझ्याकडे म्हशीचं शान काढायला हवी. आता यांचा म्हशीचा धंदा आहे. आता तर दूध विकतात व्यवसाय झाला. ते व्यवसायावर काय बोलायचं आहे. पण मला सांगा एमपीएससी काय ह्यांच्या खानदानात कोणी केलेली नाही. यांच्या घरात कोणी केलेली नाही. हे आता सध्या म्हशीच राखताय. मग मला सांगा एमपीएससी आज या ठिकाणी भक्ते माऊली आहेत आयकर विभागात कामाला. त्यांना माहिती आहे एमपीएससी मध्ये कारकूनची परीक्षा घेतात की नाही. एमपीएससी मध्ये घेतात आणि तो कोण अहो मी काय म्हणतो माझं सिलेक्शन झालेलं आहे. धरून चाल
मी खैरावाकडे जातो, मी कामाचा भरणी घालाय कामा जातो, मी वय घालाय जातो, पायरा जातो. तुमको क्या प्रॉब्लेम? तुमचा प्रॉब्लेम बारीक बोलायच्या. तसं जे काय मी अचीव केलेलं आहे ते तुमच्या खानदानी जमणार नाही. मी कधी ते बोलत नाही. जर जमलं असेल तर तुमच्या खानदानी, तुमच्या घराण्यात कोण असेल तर राहून दाखवायचं. राजा हाय, राजा म्हणा, तुमचा विजय म्हणा, कोण असो नाही हाय. तुमची तेवढी ऐपत आहे. एमपीसीचा फुलफॉर्म माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती तर त्याच्यावर बोलायचं नाही. तुम्हाला पैसे दिलेले आहेत ना कर्ज काढून, त्याचा शाळेला बोलायचं नाही. तर येतो एक विषय बघा. मग म्हणता विषय गायला पौत बांधायचं गळाला, पौत बांधायचं. आणि मग म्हणतात कुणाची काय पैदा कोणी केलं तुला? कार्यक्रम कोणाचा? जाकादेवीचा. म्हणजे एक प्रकारे शक्तिवालींची माय झाली आज. त्याच्यानंतर कुंती कोण? बाई शक्तिवाली. मग म्हणजे तुझी ती आई झाली. मग तुझ्या आईशीला पैदा कोणाला केलं ते? शक्तिवाली नाही. बोलायचं आहे त्यांना वेगळं. प्रत्येक ढोण यांचं कवी याची अक्कल पाजळतात आणि त्याच्यानंतर हे शकण्या मिळवल्या जातात. आणि ह्यांना मी सरळ गोष्ट आहे, तुझ्या आईशीनं कुणाला पैदा केलं माहिती नाही. हा तुम्ही तुमच्या आईशीनं पैदा कुणाला केलं हे विचारता. म्हणून शक्तिवाली अवकात मेरे नाही का. पहिलं गाणं घेतोय घ्या. हा खेळ घडी भारीचा, हा खेळ घडी भारीचा नाही कळला हो तिला. काय झालं? सावित्रीला आईने सांगितलं की बाय सत्याबरोबर लग्न करू नकोस, ही संकट येणार. सगळं माहिती होतं. पण म्हणजे संकटाला आपण काय म्हणतो मगाशी अंधी म्हटलं आणि म्हणतो अरे घाला एवढा शब्द, बाकी काही नाही. जो काय ती शपथ, जा काय ती शपथ, मी अंधीच बोललो. ह्यांची वाचा जाईल. आता चर्चा होईल बरोबर. ह्यांची वाचा जाईल. जे त्यांनी शब्द बोलले, जाकाई जुगाईच्या व्यासपीठावर जो शब्द त्यांनी वापरलाय अंधीला, ह्यांची वाचा जाईल. ह्यांना माहिती नाही अजून तत्व सत्व काय ते. वर्ण फक्त सगळ्यात मोठा आता घ्या. हा खेळ घडी भारीचा नाही कळलं हो तिला, सांगे समजावून हिला, चार चौघात आई घाला. सांगे समजावून हिला, चार चौघात आई घाला. शिष्यमंडळीला सांगतात, हरी राडे माऊली गाव पाथर्डे 501 रुपयाचा पारितोषिक. पाथर्डे म्हटलं ना मला आवडतं गाव आहे. तर लांग्यात जाते ना
गाडी नंबर 1516 गाडी नंबर 1516 लांजा पातळे एक नंबर गाव आहे. तर हे माणसं म्हणणं आहे तिकडे बघितलं म्हणतात खेडच आहेत म्हणतात आमचे खेडच आहेत. तर पोरांनो यांच्या नादाला लागू नका काल्याकाठीचा आहे. तुम्ही बिंदास राहायचं. तुम्ही माझ्या विश्वास टाकलाय ना शेवटपर्यंत तुमचा विश्वास घात लांबोरी बुवा नाव काढू नका परत. कारण शक्तिपुऱ्याचा बाज मला वाडवडिलांकडून ऐकून माहिती आहे. याचं सत्व मला माहिती आहे. यांच्याशी काय माझा वैयक्तिक वाद नाही वैचारिक वाद आहे. हे आता दुसरं गाणं कविला बोल नको म्हणजे ह्याला बोल नको काही समजा आम्ही ऐकून घ्यायला तुमचा काल्याकांडीचा काल्याकोजीचा. मी त्यांना एकच म्हटलं काल्याकोजीचा त्यांचं काय म्हणणं आहे की मी काळा ना तर काळाकोजीचा. तर मी एकच बोललो आमचं विजय बुवा निकम त्यांना फक्त माझ्या बाजूला उभं करा काळा कोण किती बघूया. डबल काल्याकोजीचं म्हणतात घरात घेऊन जा. अरे 80-90 आपण घरात घेऊन जायची काल्याकोजीची याच म्हटलं मी. तुम्हाला घराला घर नाही आम्ही का रस्त्यावर जाय हे राजा आम्ही का रस्त्यावर जाय घ्या आता. हा गोड गळा हाय काय कामाचा हे वर झालं अजून नाही एवढं पण झालं हेच बोलतोय ना हे घाबरवतात. गोड गळा हाय काय कामाचा अरे विजन नाही बघ नित्य नियमाचा. हा विषय काय कोकिळा पहिली अंडी घालायची आणि स्वतःच्या घरट्यात मोठं करायचं आणि नंतर ती गाणं म्हणतच राहायचं आणि तिथल्या ऋषी मुनींची तपस्या भंग झाली आणि त्यांनी शाप दिला तुझी अंडी दुसऱ्याच्या घरट्यात तू उभवायची. आता कावळा उभा होतो काळ्या चोचीचा. आता कसं बघा त्याची अंडी काळ्या चोचीचा कसा उभवतो बघायचं. हा आवड तुमच्या काळजाला चर पडेल मग चर हे शब्दावरा हे गाण्यात फालतू दुसऱ्या कोणीतरी खाऊन ठोकलेली ती परत कोणीतरी उचलायची आणि आपल्या इकडून तिकडून शब्द आणायचे आणि मग सांगायचं आमच्या कवीला सलाम करा. असं कसं जमल वेगळे पण घ्या. काय म्हणतोय गोड गळा काय कामाचा अरे विजय नाही बघ नित्य नियमाचा. त्याच्या गुरुचं नाव विजय. मी त्यांच्याशी काय बोलणारच नाही. नंबर आहे अरे गोड गळा काय कामाचा विनय बघ नित्य नियमाचा. कसं घडलं हातून काढ वंश वाढवाया ते दुसऱ्याच्या काळ तोंडी घरांड दुसऱ्याच्या घरात अंड ते संदेश एवढंच मला म्हणायचं आहे. यांना थोडं शब्द येतात ह्या कविराजात वंश वाढवाया ते दुसऱ्याच्या काळतून दिवंगत चंद्रकांत गुराजी जाधव गावकार माऊली यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू विरोचन आणि विधान यांस करून बाल कलाकारांसाठी पारितोषिक धन्यवाद. हा तुम्ही म्हणू नका म्हणता डोंगरावरचं आता अर्धाने आमचा धंदा हे करता येतात जे म्हशीचा धंदा आमच्या बुवांचा पण त्यांचा तो पोटपाण्याचा विषय त्यांनी काही करावं त्याच्याशी काही संबंध नाही. कारकून काय बोलायचं तुमच्या वापसाचा काही 1 रुपया घातलाय मी माझ्या शिक्षणासाठी किंवा माझ्या नोकरीसाठी तुमच्या बापसाचा तुमच्या विजय बुवांचा काय घेतला 1 रुपया तर बोलायची लायकी नाही तुमची. तुम्ही तुमचाच बघायचं आता शाळा काढा तुम्ही बस बाकी काय बोलायचं नाही. हे झाला का ना. तर ही टेकडी स्त्रीलिंगीच्या गोष्टी
स्त्रीलिंगीच्या गोष्टी आणि पुल्लिंगीच्या गोष्टी, डोंगर तो डोंगर, टेकडी ती टेकडी, हे शक्तिवादी बाय. तुझ्या तोंडाचे शब्द आले, आम्ही काही ते बोललेलं नाही. तुझी वाचा तू बघून घ्यायची आणि तुला ज्यांना बघून घ्यायला सांगितलं हे बोल म्हणून त्याचं त्यांना बघायचं. तुझ्या आणि जगायचं आपण जेव्हा नाही एक प्रकारे तुझ्या आता. अरे दैवतानं दिली हो संधी, मोकळीक होती नव्हती बंदी, जाणून ठेवून विश्वास ठेवून सारे होऊया कणखर, सारे होऊया कणखर, कीड मातीत गाडाया. टेकडीला सांगतोय, टेकडीला कीड मातीत गाडाया, तुझ्यावर चढलाय घनगर, कीड मातीत गाडाया, तुझ्यावर चढलाय घनगर. संतोष कुळे आई काय काय हा गण आहे. 500 रुपयाचा पारितोषिक. त्याच्यानंतर वेदांतसाठी कुशल संदीप कोटले कळसवली 100 रुपये आणि शौर्य संजय कोकरे संगमेश्वर यांच्याकडे 100 रुपयाचा पारितोषिक. आज मान्यवर बोललेले आहेत की असे बोलले की शाहीर हा समाजाचा आरसा असतो, समाज प्रबोधनाच्या गोष्टी करायच्या असतात. आता आमचा बाप्पा येत, आम्ही 10 दिवसात गावात जाणार, अगदी पद्धतीने नवं कपडे जीन्स बीन्स घालून पण गेलो हो, जरा पडदा टाकू नका, पाठवून गेलो कंबारड्याची वाट लागते, कपडे कुठं, आमच्या बॅगा कुठं, त्या रस्त्यांबद्दल एक शब्द बोलतो आणि ऐकून घ्या. पडले तर खड्डे दुनिया भरचे, अरे टायर अख्खा फसे, तसं उडत ऐकलं म्हटलं पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि पण उतरलं, स्टँड वर उतरलं ते त्यांना काको कधी आली मारून ते तुझी काको कोळसं झाली ना ऐका. अरे पडले तर खड्ड दुनिया भरस, टायर अख्खा फसे, अरे मुंबई गोवा हायवे वर जायचं सांगा, मुंबई गोवे हायवे वर जायचं सांगा, आरतीला या, आरती करूया. एक फरमाईश घेतो. विचार हा किती आहे इथं काही नाही बर, अगं देणारा आहे ना आपला लंबोदर, काढवड करून सारी करतो मी सोया, पण दरवर्षा सारखं मातर सजूले घर सांगतल काय काय आणू गाये गणपतीला, तुझ्या गौराईला घराला आणि सणाला वेळ कमी आहे, पडदा पडण्याची शक्यता आहे. राजाजी बुवा, विजय बुवा, अच्छा थँक्यू सो मच. असे चाहते आहेत यांनी फरमाई केली होती आईच्या गाण्याची, आणि शक्तिवाले असून आम्हाला हे प्रेम हा विश्वास माऊली आम्ही आयुष्यभर जगतो. काय बोलतो, कुठलं गाणं परत बोलू, आता बोलतो. विचार हा किती आहे इथं काही नाही बर, पण देणारा आहे ना आपला लंबोदर, काढवड करून सारी करतो मी सोया, दरवर्षा सारखं माता सजुले घरा, सांगल काय काय आणू गाये गणपतीला, तुझ्या गौराईला
प्रश्नाचं उत्तर आम्ही दिलंय, तुम्ही मान्य केलं नाही, आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू. अरे पडदा पडतोय रे उंदरावरी झाली सेवा गोड म्हणून घे. काय चुकलं असेल आमचं आणि राजा बुवांचं तर पदरात घे, आणि मी काय चुकलं असेल तुम्ही पण पदरात घ्या.